आज माझी आई बनवणार आहे कैरीची चटणी। 2 कैऱ्या घेतल्या, त्या बारीक चिरून घेतल्या। परत 2 कांदे घेतले, 2 चिरून घेतले। लसणाचे 2 गड्डे घेतले। ह्या चमच्याने जिरे घ्यायचे, चिरून घेतलेली कैरी टाकायची। कैरी टाकल्यानंतर कांदा टाकायचा। कांदा टाकल्यानंतर लसूण टाकायचा। अर्धा चमचा हळद टाकायची। तिखट आपल्या आवडीनुसार, आपण चवीनुसार मीठ टाकायचं। त्याच्यानंतर गूळ घालायचा। मिक्सरला फिरवताना कसं करायचं, एकसारखं फिरवायचं नाही, असं करायचं। एकदा फिरवायचं बंद करायचं आणि असं हलवत राहायचं वर, हे असं करायचं। असं थोडस तेल टाकायचं। ते आपण वाटून घेतलेली चटणी आहे ना, ते ह्याच्यात घालायचं। झालं, एकजीव झालं की बंद करायचं। अशा पद्धतीने माझ्या आईच्या हातची आंबट गोड चटणी तयार आहे कैरीची।